आज देशाच्या कानाकोपऱ्यात एकच प्रश्न हळूहळू कुजबुजून थेट चर्चेच्या केंद्रस्थानी येतोय. तो म्हणजे गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशी दौऱ्यांवर नेमका किती खर्च झाला आणि त्या खर्चातून सामान्य भारतीयांच्या पदरात नेमकं काय पडलं, हा प्रश्न विचारताच अनेकांच्या भुवया उंचावतात. काहींच्या अंगावर राष्ट्रभक्तीचा उकळा येतो, तर काही जण शांतपणे आकड्यांकडे पाहून विचार करायला लागतात. कारण हा प्रश्न कुठल्याही पक्षाचा नाही, हा प्रश्न आहे आपल्या खिशातून गेलेल्या पैशाचा, आपल्या भवितव्याचा आणि आपल्या देशाच्या दिशेचा. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर द महाराष्ट्र. 2014 नंतर भारताच्या पंतप्रधानांचा पासपोर्ट अक्षरशः जगभर फिरू लागला. अमेरिका, फ्रान्स, जपान, जर्मनी, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अरब देश, लॅटिन अमेरिका, संयुक्त राष्ट्रसंघांच्या सभा, G20, ब्रिक्स, क्वाड अशा एक ना दोन तर तब्बल 90हून अधिक देशांमध्ये हे दौरे झाले. प्रत्येक दौऱ्याला मोठ्या घोषणा, मोठे स्टेज, हजारोंची गर्दी, परदेशातील भारतीयांचे जल्लोष, टाळ्यांचा कडकडाट आणि कॅमेऱ्याचे फ्लॅश झळकताना आपण पाहिले. भारताचा झेंडा उंचवलेला दिसला, भारताचा आवाज बुलंद झाल्याचं सांगितलं गेलं आणि अनेकांना अभिमानही वाटला. पण या झगमटामागे एक वास्तव हळूच दबा धरून उभं होतं. या सगळ्याचा खर्च. सरकारी आकडेवारीनुसार गेल्या 12 वर्षात पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर सुमारे 444 कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. हा खर्च एका दिवसाचा नाही, एक वर्षाचा नाही, तर हळूहळू साठत गेलेला आहे. सरकारी आकडेवारीनुसार गेल्या 12 वर्षात पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर सुमारे 444 कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. हा खर्च एका दिवसाचा नाही, एका वर्षाचा नाही, तर हळूहळू साठत गेलेला आहे. विमान प्रवास, विशेष विमानांची व्यवस्था, इंधन, परदेशातील 5 स्टार हॉटेल्स, सुरक्षा यंत्रणा, स्थानिक वाहतूक, प्रतिनिधी मंडळ, अधिकारी, मीडिया टीम, कार्यक्रमाची मांडणी, सभास्थळांची भाडं, हे सगळं मिळून प्रत्येक दौरा कोट्यावधींचा ठरतो. काही दौरे 10 कोटींच्या आत झाले, काही 20-30 कोटींच्या पुढे गेले, तर काही वर्षात एकूण खर्च 100 कोटींच्या घरात पोहोचला. इथंपर्यंत ऐकल्यावर अनेक जण म्हणतायत, देशाच्या पंतप्रधानांचा खर्च हा देशासाठीच असतो. ते बरोबरही आहे, पण लगेच पुढचा प्रश्न उभा राहतो, इतका खर्च करून देशाला काय मिळालं? सरकारकडून याचं उत्तर ठामपणे दिलं जातं. भारताची जागतिक प्रतिमा उंचावली, भारताला मोठ्या देशांच्या रांगेत मानाचं स्थान मिळालं, परकीय गुंतवणूक वाढली, संरक्षण करार झाले, ऊर्जा सुरक्षेसाठी करार झाले, भारतीय पासपोर्टची किंमत वाढली, भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला. हे सगळं ऐकायला प्रभावी वाटतं, आत्मविश्वास वाढवणारे वाटतं, पण सामान्य माणूस इथे थांबत नाही. तो पुन्हा एक प्रश्न विचारतो, हे सगळं कागदांवर आहे की माझ्या आयुष्यात? परदेश दौऱ्यांमध्ये अनेक सामंजस्य करार, MOU, करारपत्र साईन झाली. उद्योग येतील, कारखाने उभे राहतील, रोजगार निर्माण होतील असं सांगितलं गेलं. काही ठिकाणी ते घडलंही. काही विदेशी कंपन्या भारतात आल्या, पण त्याच वेळी बेरोजगारीचा आकडा कमी होण्याऐवजी वाढताना दिसतो. शिक्षित तरुण नोकरीसाठी भटकताना दिसतो. शेतकरी कर्जबाजारीपणातून सुटलेला दिसत नाही. महागाई सामान्य माणसाची कंबर मोडताना दिसते. रुपया डॉलर समोर कुमकवत होताना दिसतो. मग प्रश्न उभा राहतो, परदेशात झालेल्या मोठ्या करारांचा फायदा जमिनीवर पोहोचायला इतका वेळ का लागतोय? याच ठिकाणी हा विषय राजकीय रंग घेतो. समर्थक म्हणतात हे दीर्घकालीन फायदे आहेत, लगेच परिणाम दिसत नाही. टीकाकार म्हणतात घोषणा जास्त आहेत, परिणाम कमी आहे. कोणी म्हणतं जगात भारताचा दबदबा वाढला, तर कुणी म्हणते देशातले प्रश्न तसेच आहेत. हा दोन्ही बाजूंमध्ये सामान्य नागरिक अडकतोय. त्याला ना परदेशी स्टेजवरचा टाळ्यांचा आवाज ऐकू येतो, ना त्याच्या घरातील चिंता कमी होते. त्याला फक्त एवढंच जाणून घ्यायचं असतं की माझ्या करारातून गेलेला पैसा खरंच माझ्यासाठी काम करतोय का? हा प्रश्न विचारणं म्हणजे कुणाचा विरोध करणं नाही, कुणावर आरोप करणं नाही. कारण हा प्रश्न विचारणं म्हणजे लोकशाहीचा श्वास आहे. कारण लोकशाहीत सत्ता प्रश्नांनीच जागी राहते. परदेश दौरे असावेत की नसावेत हा मुद्दा नाही. दौरे हवेतच, कारण आजचा प्रश्न जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग आहे. पण प्रत्येक दौऱ्याचा हिशोब, प्रत्येक खर्चाचं कारण आणि प्रत्येक फायद्याचा ठोस परिणाम जनतेसमोर येणं तितकंच गरजेचं आहे. 400हून अधिक कोटी रुपयांचा खर्च जर देशाला दीर्घकालीन मजबूत करत असेल तर तो योग्यच आहे. पण जर तो खर्च फक्त प्रतिमा बांधणीपुरता, भाषणांपुरता आणि फोटो सेक्शनपुरता मर्यादित असेल तर प्रश्न विचारले गेले पाहिजेत. कारण हा पैसा कुणाचा वैयक्तिक नाही, हा पैसा सरकारचा देखील नाही, हा पैसा तुमचा आमचा आहे. आपल्या खिशातून गेलेला प्रत्येक रुपयाबद्दल उत्तर मागणं हा आपला हक्क आहे. आज देश एका वळणावर उभा आहे. पुढच्या काळात आणखी दौरे होतील, आणखी घोषणा होतील, आणखी आकडे समोर येतील. पण जनता आज फक्त घोषणा ऐकून समाधानी राहणार नाही, ती परिणाम पाहणार आहे.
परदेश दौऱ्यांचा फायदा केवळ आकड्यात नाही तर सामान्य माणसाच्या जीवनात दिसायला हवा. तेव्हाच हा खर्च योग्य ठरेल, तेव्हाच हा प्रवास अर्थपूर्ण ठरेल आणि तोपर्यंत हा प्रश्न विचारला जात राहील, कारण प्रश्न विचारणारी जनता जिवंत असते आणि जिवंत जनता असलेला देशाच्या खऱ्या अर्थाने मजबूत असतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.